अमरावती शहरातील एका युवतीला फोनवर वारंवार संपर्क साधून प्रेम करण्याची बळजबरी आरोपीने केली। तिने नकार दिला असता आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिचे लग्नही मोडले। अखेर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। प्रेम व्यक्त करण्यासाठी आज कोणताही व्यक्ती वाईट दिशेला वळताना दिसून येत आहे। असाच पराक्रम आरोपी पॅराडाइज कॉलनी येथील राहणाऱ्या 28 वर्षीय मोहम्मद अब्रार उल याने केला आहे। याने 2018 मध्ये युवतीशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधून प्रेम करण्याची जबरदस्ती केली। तिने हा प्रकार तिच्या भावाला सांगितल्यावर त्याने आरोपीला समजावून सांगितले। काही दिवस त्याने त्रास देणे टाळले। काही दिवसांनी युवती बंगलोरला निघून गेली। तेथे असताना पुन्हा आरोपीने अनोळखी नंबरवरून तिला फोन केला। प्रेम नाही केले तर आत्महत्या करेल अशा धमक्याही तिला दिल्या। भीतीपोटी युवतीने त्याच्यासोबत मोबाईलवर बोलणे सुरू केले। एवढ्यातच तिचे फेब्रुवारी 2020 मध्ये लग्न जुळले। आरोपीला माहिती होताच त्याने लग्नही मोडले। पुन्हा युवतीला वारंवार फोन करून लग्न करण्याची आणि शारीरिक सुखाची मागणी त्याने केली। तिच्या भावाला आत्महत्या करण्याची धमकी दिली। यावर शेवटी फिर्यादी युवतीने शनिवारी रात्री फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये युवकाविरुद्ध तक्रार दिली। पोलिसांनी आरोपी मोहम्मद अब्रार उल याच्या विरुद्ध कलम 354, 354 354 341 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती बलेगावे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।